घाटकोपरमध्ये 12 कुटुंबांवरती काळानं घाला घातलेला आहे। 30 वर्ष जुनी साई दर्शन ही जीर्ण झालेली इमारत कोसळली आहे। आतापर्यंत इमारतीतून 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे, तर इमारतीच्या ढिगाऱ्यातून 5 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। यामध्ये अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 30 ते 32 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। साई दर्शन इमारतीच्या तळमजल्यावरती एक रुग्णालय आहे। तिथे गेल्या अनेक दिवसांपासून नूतनीकरणाचं काम सुरू होतं, मात्र हे काम सुरू असताना इमारतीच्या मुख्य गाभ्याला धक्का लागल्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे इमारत कोसळली असं बोललं जात आहे। मात्र त्याला कुणी देखील अजूनपर्यंत अधिकृत दुजोरा दिलेला नाही। सध्या इथे अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। तर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये ही घटना घडलेली आहे। 9 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे। ढिगाऱ्यामध्ये अजूनही 30 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। जखमींवरती राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं देखील शासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे। या विभागामध्ये अनेक इमारतींना ओसी देखील नाहीये असं स्वतः प्रकाश मेहता म्हणतात। महानगरपालिकेने त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करावं असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। तळमजल्यावरती एक दवाखाना आहे आणि त्याच्या नूतनीकरणाचं दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि त्याचमुळे इमारतीच्या गाभ्याला हात लागला किंवा इमारतीच्या गाभ्याला धक्का लागला आणि म्हणून ही इमारत कोसळली असं सध्या तरी बोललं जात आहे। मात्र या संदर्भातला अधिकृत दुजोरा अजूनपर्यंत देण्यात आलेला नाहीये। इमारत दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अजूनही अनेक जण या ठिकाणी अडकलेले आहेत। त्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। 9 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे। राजावाडी रुग्णालयात यांच्यापैकी काही जणांवरती उपचार देखील सुरू आहे। घाटकोपरमधली साई दर्शन इमारत ज्या ठिकाणी कोसळली आहे त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। इमारतीतील नियमबाह्य बदल या रहिवाशांच्या जीवावरती बेतले असंच सध्या तरी बोललं जात आहे। मात्र या संदर्भातली अधिकृत माहिती अजूनही देण्यात आलेली नाहीये। तळमजल्यावरती दवाखाना होता आणि या दवाखान्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं आणि त्याचमुळे स्ट्रक्चरला धक्का लागला आणि ही इमारत कोसळली असं बोललं जात आहे। दरम्यान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि यावेळी धोकादायक इमारतीला कुठलीही नोटीस दिली नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। शिवाय दोषींवरती योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासनही महापौरांनी दिलंय। इमारत धोकादायक असल्याबाबतचं कोणतंही महापालिकेने डिलॅपिडेटेड कंडिशनमध्ये असल्याचं त्यांना नोटीस दिलेली नव्हती, म्हणजे इमारत धोकादायक परिस्थितीत नव्हती। मला आता जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आम्ही सगळेजण या ठिकाणी तीच करण्यासाठी आलोय। जर त्यामध्ये कोणी दोषी असतील, त्या इमारतीच्या बांधकामामध्ये जर कोणी छेडछाड केली असेल, जर पिलरला हात लावला असेल, पिलरची दुरुस्ती किंवा नादुरुस्ती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल आणि त्यामुळे जर इमारत कोसळली असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल।